महिन्यात मुंबई तर 2 महिन्यात महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार, किरीट सोमय्या। एका महिन्यात मुंबई तर 2 महिन्यात महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे। किरीट सोमय्या आज जालना दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील बोगस जन्म प्रमाणपत्र संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा बैठक घेतली। मुंबईत आतापर्यंत 60% बेकायदेशीर भोंगे खाली उतरवण्यात आले असून एका महिन्यात मुंबई तर 2 महिन्यात महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय। दरम्यान जालन्याच्या अंबड तालुक्यात 1760 जन्म प्रमाणपत्र खोट्या पद्धतीनं नायब तहसीलदारांनी दिले असून जिल्ह्यातील एकूण 3595 प्रमाणपत्र परत घेतले जाणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे। तसेच जिल्ह्यातील बाकी तहसीलदारांनी दिलेल्या प्रमाणपत्राची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचं सोमय्या म्हणाले। राज्यात आणि देशात विरोधी पक्षातील नेत्यांचे भोंगे 4 महिने सतत वाजत आहेत, त्यांचे भोंगे वाजू द्या, पण राज्यात बेकायदेशीररित्या मशिदींवर एकही भोंगा वाजू देणार नाही असा इशाराही सोमय्या यांनी दिलाय। सर, काय सांगणार आज तुम्ही जालना दौऱ्यावर आले? जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, बैठक झाली। काल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आदेश दिले आहे की एका महिन्याचा आत जे नायब तहसीलदार यांनी बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते ते मूळ प्रमाणपत्र जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगरपालिका यांनी एका महिन्यात परत घ्यावे। जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात एकंदर 1787 अर्ज आले, त्यापैकी 1760 असं खोट्या पद्धतीने नायब तहसीलदारनी प्रमाणपत्र दिले आहे। 3595 प्रमाणपत्र परत घेतले जाणार। त्याचबरोबर जे बाकी तहसीलदारनी प्रमाणपत्र दिले त्याची पुन्हा चौकशी केली जाणार। जालना जिल्ह्यात एक आणखीन मोठा घोटाळा समोर आलेला आहे। डायरेक्ट सरकारी हॉस्पिटलमध्ये जे कॉम्प्युटर ऑपरेटर, कॉन्ट्रॅक्टर येथे काहीतरी गोंधळ झाला आहे आणि बोगस विलंबित जन्म प्रमाणपत्र डायरेक्ट सरकारच्या पोर्टलवर रजिस्टर करण्यात आला आहे। त्या संबंधी पण आज विशेष चर्चा झाली आहे। 2 दिवसात त्या संबंधात पण गुन्हा दाखल होणार। जो महाराष्ट्र में 2,24,000 2024 में विलंबित जन्म प्रमाण पत्र घोटाला सामने आया, उसमें नायब तहसीलदार ने गैर कानूनी पद्धति से 50,000 सर्टिफिकेट दिए थे, वो सब वापस लेने की प्रक्रिया शुरू हो चुकी है। उसका फॉलो अप करने के लिए मैं जालना में आया हूं। आज जालना के अतिरिक्त एसपी से भी मुलाकात हुई। जो मुंबई उच्च न्यायालय ने पुलिस महासंचालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आदेश दिया है कि मस्जिद के ऊपर जो गैर कानूनी लाउड स्पीकर भोंगे बज रहे हैं उन सब के खिलाफ कार्रवाई हो। मैंने जालना एसपी से भी आग्रह किया है। सपा के नेता अबू आजमी ने कल देवेंद्र फडणवीस से मुलाकात की और उनसे जो लाउड स्पीकर है जो मस्जिद पे लगे हुए हैं उनके संदर्भ में मार्गदर्शक सूचना जारी करने की उन्होंने कहा। महाराष्ट्र सरकार ने मार्गदर्शक तत्व दे दिए, उच्च न्यायालय ने भी निर्देश दिए। अबू आदमी हो, राहुल गांधी के कांग्रेस के नेता हो या उद्धव ठाकरे सेना के नेता हो, उनको मस्जिद के ऊपर बड़े बड़े लाउड स्पीकर, बड़े बड़े आवाज भोंगा चाहिए कि हम नहीं चलाएंगे। मैं गए 4 महीने से इसके पीछे पड़ा हूं। मुंबई में अभी तक मैंने 40 पुलिस स्टेशन और महाराष्ट्र में 50 पुलिस स्टेशन की मुलाकात की है। मुंबई में 60% मस्जिद के भोंगे लाउड स्पीकर नीचे आ गए हैं। 2 महीने में पूरा महाराष्ट्र में हर एक लाउड स्पीकर के बजने वाला गैर कानूनी लाउड स्पीकर नीचे आएगा। जो दुनिया में
आणि मशिदीवर जे भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावले जातात त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना लावण्याची तुम्ही सांगितलेलं आहे. आता प्रकारचे राजकीय नेते त्यांचे भोंगे हे गेले 4 महिने सतत वाजत आहेत. उद्धव ठाकरे सेनेचे नेते असो, राहुल गांधीचे नेते असो, अबू आझमी असो, पण आता कुठलाही राजकीय नेत्यांचा स्वतःचा भोंगा वाजू द्या रोज सकाळचा पण बेकायदेशीररित्या एक पण भोंगा वाजू देणार नाही. मग ते अबू आझमी असो, राहुल गांधी असो, उद्धव ठाकरे असो, नमाज पढ़ायची आहे, पूजा प्रार्थना करायची आहे. आपण बॉक्स स्पीकर लावा. मुंबईत आतापर्यंत मुंबईत 40 आणि महाराष्ट्रात 10 पोलीस स्टेशनची मी भेट घेतली. मुंबईत 60% भोंगे खाली आले आहेत. एका महिन्यात मुंबई भोंगे मुक्त होणार आणि 2 महिन्यात महाराष्ट्र. सर हिंदी में बताइए आज हम चाहते हैं धुळ्यामध्ये जी घटना घडली आहे, अवैध रोकड सापडली आहे, आपण काय ईडीची चौकशी करणार, मागणी करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी हे प्रकरण खूप गंभीरतेने घेतलं आहे आणि एक सिनियर अधिकाऱ्यांची SIT याची चौकशी करणार आणि जो कोणी असेल त्यावर कारवाई होणार. सर हिंदी में बताइए बारामती आज के बाद में दुनिया में जो बात सामने आई है चिंता की बात है. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने ये गंभीरता से विषय लिया है. उच्च अधिकारियों की एक विशेष दल SIT इसका जांच करेगी. जो भी होगा, जो भी वो सीनियर अधिकारी हो, राजकीय नेता हो या सीनियर कॉन्ट्रैक्टर हो, कार्रवाई होगी. जिल्हाधिकाऱ्यांनी आता सगळी माहिती दिली आहे का तुम्हाला? जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती तपासणी केल्या, काय सगळं माहिती दिली आहे का? असं आहे की जालनामध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले की एका महिन्याचा आत नायब तहसीलदार द्वारा देण्यात आलेले 3,500 सर्टिफिकेट परत घेतले जाणार आणि उरलेल्या 10,000ची चौकशी होणार. सर तुम्ही ज्यावेळेस मागच्या वेळेस आले त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की 15 दिवसात ते पूर्ण होणार, पण आता त्याला 3 महिने उलटून गेले. अजूनही जिल्हाधिकारी फक्त आश्वासनच देतात. आता त्यांचे ते तपास सुरू झालाय. त्यात आणखीन एक घोटाळा समोर आलाय, त्याच्यावरही कारवाई आहे. तुम्ही म्हणतात बरोबर आहे. त्यामुळे राज्याचे मंत्री बावनकुळेंनी परवा माझ्या उपस्थितीत बैठक घेतली आणि त्यांनी आता सांगितलं दर 15 दिवसांनी अहवाल द्यायचा. एका महिन्याचा आत महाराष्ट्रात 50,000 प्रमाणपत्र जे नायब तहसीलदारने दिलेले आहेत रद्द होणार. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले, जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आणि तहसीलदारांनी नायब तहसीलदारांना. यामध्ये नायब तहसीलदार अडकत आहेत, ते सस्पेंड होण्याची भीती आहे, म्हणूनच हा तपास पुढे ढकलला जातो असा आरोप आहे. आता 2 गोष्टी वेगळ्या आहेत. ज्या 50,000 लोकांनी खोट्या पद्धतीने प्रमाणपत्र गेले त्यांच्या घरोघरी सोमवारपासून BDO, तलाठी, तहसीलदार, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि पोलीस यांची संयुक्त टीम हे सगळ्या जालना जिल्ह्यातल्या 3,500 लोकांच्या घरी जाणार. तिथे जाऊन एफिडेव्हिट करणार आणि प्रमाणपत्र परत वापस घेणार. पुढच्या महिन्यात परत तुमची भेट होईल. 100 जागावर शिवसेनेनं दावा केलाय, भाजप 150 जागावर दावा करत आहे. 227 पैकी आता मुंबई महानगरपालिका भाजपच्या युतीत लढणार की स्वतंत्र लढणार? अजून खूप वेळ आहे निवडणुकीला.